आपल्यासोबत युवराज बेलेकर आहेत. कळ्यामध्ये त्यांनी 2 वेळा अपयश पत्करलं होतं, पण तिसऱ्यांदा मात्र त्यांनी जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये यशाची बाजी मारलेली आहे. आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत. तर मला सांगा, या यशाबद्दल काय म्हणणं आहे? काय नाही, या यशाबद्दल माननीय आमदार विनयरावजी मोरे आमचे दैवत यांनी माझ्या विश्वास ठेवून तिसऱ्यांदा मला तिकीट दिलं आणि असंख्य परत राहुल पाटील यांनी मला माझा पाठिंबा दिला. तसेच माझे असंख्य सहकारी मित्र, वडीलधारी मित्र त्या सर्वांनी जे राबून काम केलं त्या सगळ्यांच्या घाम जो गेला हा माझ्या फक्त उमेदवारीसाठी घालवला. त्या सगळ्या मतदारांचं व सगळ्या कार्यकर्त्यांचं, नेत्यांचं सततचे आभार मानतो. तुम्ही जनतेला जो शब्द दिलेला आहे ते म्हणजे मतदारसंघातला, तर तो पाळणार आहात? 100% पाळणार. मी आजपर्यंत पडलो तरी पण 15 वर्ष मी काम करत गेलो. इथून पुढे डबल काम माझं असणार. कुठल्याही शैक्षणिक क्षेत्र असू दे, क्रीडांगण मुलांचा असू दे किंवा स्पर्धा परीक्षेच्या अभ्यासिका असू दे, तर ह्याबद्दल मी प्राधान्य देणार. जास्तीत जास्त गोरगरीब जनतेबद्दल मी असणार आहे, एवढं निश्चित. म्हणजे जे काही शब्द दिलाय तो तुम्ही पाळणार? 100% पाळणार. आणि पाळण्याची संधी या जनतेनं मला दिली, त्यामुळे जनतेला सर्वस्व मानून मी जनतेसाठी काम करणार. 2 वेळा जे अपयश आलं त्या अपयशात तुम्ही खचला नाही, तर काय याचं म्हणजे वैशिष्ट्य, या निवडणुकीचं वैशिष्ट्य काय सांगा? ह्या निवडणुकीचं वैशिष्ट्य म्हणजे मी अजिबात खचलो नाही 2 वर्षे. आणि एक लोकांची भावनिकता झाली माझ्याबद्दल की बाबा काय नाही, या 3 वर्ष या 10 वर्ष माणूस पडतोय आणि ह्या तळमळीला प्रत्येक कामात गोष्टीला पुढं असतो. त्यामुळं काही नाही, लोकांनीच माझ्या हातात, जनतेनेच माझ्या हातात निवडणूक घेतली, त्यामुळे मी विजय झालो.